आमदार भरत शेठ गोगावले यांचे पुत्र आणि आमदार यांच्या सांगण्यावर आणि स्वतः पुत्र आणि त्यांचे जवळजवळ 25 ते 30 सहकारी दगड्या काट्या बाटल्या घेऊन माझ्यावर हल्ला केला, हायवेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चालकाला जबर मार लागला आहे. माझे दुसरे सहकारी होते सोनावणे, त्यांनाही मार लागला आहे, पण मलाही कुठेही लागलं नाही. परंतु असे हल्ले करणारे गोगावले कुटुंब त्यांना वाटत असेल की हल्ले केल्यानंतर आम्ही कुठेतरी घाबरून जाऊ, आम्ही काहीतरी हे करू. आम्ही कुठेही त्यांनी दिलेल्या प्रत्येक चॅनेलला, त्यांनी दिलेल्या प्रत्येक याला आम्ही त्याच पद्धतीने जबाब देऊ, कारण की आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही मुळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन, उद्धव साहेबांचे विचार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये चाललो आहे, या रायगड जिल्ह्यात चाललो आहे. शेवटी हार पराजयाची शेवटी प्रत्येकाला हे आहे. आज त्यांच्या समोर नैराश्य दिसते की त्यांचे उमेदवार जे आहेत ते पराजित होणार आहेत आणि भविष्यात ह्या महाड विधानसभेत पण ते पराजित होणार आहेत. त्यासाठी असे भ्याड हल्ले ते करत असतील तर त्या भ्याड हल्ल्याला आम्ही कोणी संघटनेतना घाबरणार आणि मुळामध्ये मी 100% मी पोलीस स्टेशनला तक्रार करणार आणि त्याची न्यायालयीन मी त्याच्यावर कारवाई करणार.